नमो बुद्धाय, जय भीम। मैं चंद्रपुरी पाटिल, ट्रस्टी चेयरमैन बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया। अभी जो राजनीतिक पार्टी में जितने भी हमारे बौद्ध नेता हैं, उनको साथ लेकर पिछले 3 बैठक मुंबई में आयोजित की गई थी, प्रेस कॉन्फ्रेंस भी हुआ। द बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया तो ये आंदोलन में, जब से ये आंदोलन शुरू हुआ तब से ही है, यानी आकाश लामा जी के साथ द बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया, यानी जो आंदोलन हुआ 12 फरवरी 2025 से जो अनशन चालू है, और आज भी 163 दिन हो गए हैं, आज भी चालू है अनशन, यानी समाप्त नहीं हुआ। जो लोगों में बोलते कि खत्म हुआ, ऐसा नहीं है। और अगर हमारे बीच में अगर ये घटना नहीं हुई होती जो 13-14 मई को, तो ये आंदोलन काफी आगे बढ़ सकता था। हमारे काफी मित्र है पत्रकार, शुरू से इसमें ये समाचार देते रहते हैं। मैं समझता हूँ कि आज जो ये जैसी शुरुआत हुई, मेरे मत से ये बहुत विलम्ब हुआ है। यानी इसकी शुरुआत जैसे आठवले साहब बुद्ध गया में आए थे, मुख्यमंत्री से मिले, राज्यपाल से मिले, उस समय से अगर प्रयास करते ना तो आज इसका स्वरूप यानी बहुत ही अलग हो जाता। लेकिन देर से ये आए। एक अच्छी बात है कि जितने भी पॉलिटिकल हमारे बौद्ध नेता है इसमें ध्यान दे रहे हैं। और सबसे बड़ी बात है जो 2012 में जो रीट पिटिशन हमारे भदंत सुरेश ससाई जी ने की थी, हमारे एडवोकेट शैलेश नागनरोज जी और एडवोकेट श्रेय दम्बारी जी यहाँ पे उपस्थित है, जो सुप्रीम कोर्ट का वो सब मामला देख रहे हैं। हमने भी द बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया की ओर से 2019 में इंटरवेंशन एप्लीकेशन डाली है, 2019 में। उसके भी हमारे एडवोकेट श्रेय दम्बारी जी हैं। अभी 2025 में लगभग 14-15 लोगों ने इंटरवेंशन एप्लीकेशन डाली हुई है। लेकिन 2018 में एक हमारे धम्मशिखर भंते जी और हमारी बुद्धिस्ट सोसाइटी, ये 2012 के बाद हमने इंटरवेंशन, तो हम समझते हैं कि हम शुरू से इस महाबोधि की इसमें है। और अभी आपको विदित होगा कि मध्य प्रदेश और छत्तीसगढ़ में जो मशाल यात्रा हुई थी, हर जिले में उसका प्रचार प्रसार हुआ। यही नहीं कि मैं लेह लद्दाख से लेकर बेंगलोर, यानी कर्नाटक, तेलंगाना, उड़ीसा, कई राज्यों में मैं आकाश लामा जी के साथ इसके प्रचार प्रसार में रहा। तो मैं समझता हूँ कि आज के माध्यम में ये बड़ी खुशी की बात है कि माननीय आठवले साहब ने अपने आगे बढ़कर सभी को इकट्ठा करके इस आंदोलन को आगे बढ़ाया है। तो मैं बुद्धिस्ट सोसाइटी, जैसे आठवले साहब ने कहा कि बुद्धिस्ट सोसाइटी के कार्यकर्ताओं से आज मिलना है, तो छत्तीसगढ़ और मध्य प्रदेश से भी हमारे कार्यकर्ता आए हुए हैं। तो मैं आप सबके माध्यम से ये अपील करता हूँ, बुद्धिस्ट सोसाइटी के अभी लगभग हमारे 28 प्रदेशों में हमारी शाखा कार्यरत है। मैं सबसे अनुरोध करूंगा कि अधिक से अधिक संख्या में 14 अक्टूबर को मुंबई में आइए और ये महाबोधि महाविहार के बारे में जो जन जागृति जो पूरे भारत में, वही भारत में नहीं पूरे अंतर्राष्ट्रीय स्तर पे हुई, ये कोई अभी भारत का विषय नहीं रहा है। तो मैं समझता हूँ कि ये अच्छी बात है कि आप सब मिलकर इसको आगे बढ़ा रहे हैं। और कोर्ट कचहरी में भी, सुप्रीम कोर्ट के मामले में भी आपको थोड़ा ध्यान देना पड़ेगा, उसमें भी देना पड़ेगा। तो मैं बहुत आमचे रिपब्लिकन पार्टीच्या अनेक गटांचे सर्व नेते रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांचे नेते इथे उपस्थित आहेत। त्याचबरोबर धम्माचं काम करणारे काही संघटनांचे नेते उपस्थित आहेत। आणि ज्यांनी बोधगया या ठिकाणी आंदोलन केलं ते भंते विनाचार्य आणि आकाश लामा, ते सुद्धा थोड्याच वेळात उपस्थित राहणार आहे। तर एक तर आम्ही सर्व गटातटाच्या नेत्यांना पॉलिटिकल इंटरेस्ट बाजूला ठेवून
मुंबईमध्ये आम्ही अशा 2-3 मिटिंगा घेतल्या आणि त्याच्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या गटाचे नेते नव्हे तर बौद्ध समाजाचे नेते, काँग्रेस असतील, भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, आपल्या उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल किंवा एकनाथ शिंदेची शिवसेना असेल, अजितदादांची एनसीपी असेल किंवा शरद पवार साहेबांची एनसीपी असेल, तर या सर्वच बौद्ध नेत्यांना त्या बैठकीमध्ये बोलावलं होतं आणि बैठकीमध्ये एक मताने ठराव संमत करण्यात आला की महाबोधी महाविहार जे बोधगया या ठिकाणी आहे तर ते बौद्धांच्या ताब्यामध्ये द्यावं यासाठी देशभर आंदोलन सुरू आहे आणि मुंबईमध्ये आणि सर्व देशभरामध्येही अजूनही आंदोलन तीव्र व्हावं आणि मुंबईसारख्या एका महाराष्ट्राच्या राजधानीच्या ठिकाणी एक भव्य अशा पद्धतीचं आंदोलन करावं, मोर्चा काढावा अशा उद्देशाने सर्वांना आपण निमंत्रित केलेलं होतं. त्याच्यामध्ये पॉलिटिकल स्वार्थ वगैरे बिलकुल अजिबात नाही आणि कुणाला वाटत असेल की आपण कायसाठी बोललो तर मी बौद्ध आहे, मी जरी मंत्री असलो तरी मी नामांतराच्या वेळेला मंत्री असताना मोर्चे काढलेले आहे. माझ्या पक्षाची मूर्ती निघाली होती त्यामध्ये मी सामील झालेलो आहे. त्यामुळे लोकशाहीमध्ये शांततेनं आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे आणि म्हणून या प्रश्नाची तीव्रता बिहार सरकारच्या लक्षामध्ये यावी आणि माननीय प्रधानमंत्र्यांनी सुद्धा त्यामध्ये लक्ष द्यावं अशा उद्देशाने मुंबईमध्ये 14 ऑक्टोबर हा जो दिवस आहे हा बाबासाहेब आंबेडकरांनी 68 वर्षापूर्वी याच दीक्षाभूमीवर धर्मांतर केल्याचा तो दिवस आहे आणि आज 2 ऑक्टोबरला तर आम्ही धम्मचक्र प्रवर्तन साजरा करतोच आहोत. त्यावेळेला डेट ही 14 ऑक्टोबर होती आणि म्हणून 14 ऑक्टोबरचं महत्त्व लक्षामध्ये ठेवून हा मोर्चा मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये ठेवलेला आहे आणि त्याला सर्व बौद्धांनी उपस्थित राहावं, समाज म्हणून उपस्थित राहावं. पक्षाचे मतभेद बाजूला ठेवून आपण या विषयासाठी एकत्रित यावं हा प्रयत्न आपण केल्यानंतर सर्वांनी प्रतिसाद दिला. त्याबद्दल सर्व नेत्यांचे मी आभार व्यक्त करतो की सर्वच नेत्यांनी या विषयावर मतभेदाचा विषय अजिबात नाही, या विषयाच्या संबंधात आम्ही सगळे एक आहोत आणि म्हणून सगळे नेते त्या बैठकीला आले आणि आज नागपूरमध्ये आल्यानंतर या ठिकाणी जे सर्व नेते आहेत सगळे RPIच्या गटाचे नेते आहेत, फुरीपुरीचे नेते आहेत, बाकीचे नेते उपस्थित आहेत. तर त्यांच्या उपस्थितीमध्ये एक आपल्याशी करावं अशा उद्देशाने आजची प्रेस ठेवलेली आहे. आपण सगळे पत्रकार आलात त्याबद्दल आपला आभार आणि या ठिकाणी 14 ऑक्टोबरला एक भव्य अशा पद्धतीचं आंदोलन मुंबईमध्ये करण्याच्या उद्देशानंच आज आपल्याला या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि त्यानंतर मग पुढच्या आंदोलनाची दिशाही ठरवली जाईल. सगळ्या ठिकाणी आंदोलन सुरूच आहे पण त्याला एकत्रितपणे आणून त्याला एक भव्य अशी ताकद उभी करावी असाच एक उद्देश आमचा आहे आणि आदरणीय बनते सुरेश ससाई यांनी 1992 मध्ये पहिल्यांदा महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात द्या यासाठी दिल्लीमध्ये जंतर मंतरला मोठं आंदोलन केलेलं होतं. त्या आंदोलनामध्ये आम्ही सगळे सामील होतो. तर त्यावेळेपासून हे आंदोलन सुरू आहे. पण बिहारमध्ये आलेली अनेक सरकार आली, अनेक पक्षाची सरकार आली पण त्यांच्याकडून काय या मागणीच्या संबंधामध्ये पॉझिटिव्ह निर्णय झाला नाही आणि आमचं म्हणणंच एवढं आहे की इतर धर्मांचे जी धर्मस्थळं आहेत त्या ट्रस्टमध्ये जर इतर धर्माचे लोक नसतात तर आमच्या धर्माच्या ट्रस्टमध्येही इतर धर्माचे लोक असू नये या उद्देशांची आमची मागणी आहे. आमचा कुठल्या धर्माला विरोध नाही. बाबासाहेब आंबेडकरांनीच संविधानामध्ये सर्व धर्मसमभावाची भूमिका घेतलेली आहे पण आम्ही बुद्धिस्ट आहोत. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशाप्रमाणे आमचे बापजादे बुद्धिस्ट झाले आणि आम्ही सर्वजण बुद्धिस्ट आहोत याचा आम्हाला अभिमान आहे. पण आम्ही बुद्धिस्ट आहोत म्हणजे कोणाचा दुसऱ्यांचा अपमान करायचा ही भूमिका आमची अजिबात नाही.
तर म्हणून आज या ठिकाणी आपल्याला बोलावलेलं आहे आणि 14 ऑक्टोबरला एक मुंबईला भव्य असं आंदोलन होणार आहे आणि त्याला लाखोच्या संख्येने लोक उपस्थित राहतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आता जोगेंद्र गवाडे जर बोलतील, नंतर डॉक्टर आहेत आणि नंतर हुरीपचं कुणी एक जण, मग बोला कुणी या. बिहारच्या सरकारकडे आम्ही वारंवार निवेदनं दिली, केंद्र सरकार निवेदनं दिली, दिल्लीच्या जंतर मंतर आंदोलनं झाली, बुद्धगयेला आंदोलन सुरूच आहे. आमचे आकाश लाभाजी आहेत, दिनाचार्यजी आहेत, दत्तेजी, हे सातत्याने आंदोलनं सुरू आहेत. आमची मागणी साधी सोपी आहे. इतर धर्मीयांची श्रद्धास्थानं त्या धर्माच्या ताब्यात आहेत. मग ते मुसलमानांचं असेल, हिंदूंचं असेल, ख्रिश्चनांचं असेल, शिखांचं असेल, जैनांचं असेल, त्या धर्मियांच्या ताब्यात आहे. पण दुर्दैवानं जगातील बौद्धांचं श्रद्धास्थान असलेलं बुद्धगयेचा महाबोधी महाविहार म्हणजे बौद्धांच्या ताब्यात आहे. साधी सोपी मागणी अशी आहे की ही महाबोधी महाविहार ही भारतीय बौद्धांचं ताब्यात आली पाहिजे आणि बौद्ध परंपरेनुसार त्याची व्यवस्था देखभाल झाली पाहिजे, ही आमची साधी मागणी आहे. आणि म्हणून मुंबईमध्ये आठवलेजींच्या निमंत्रणावरून रिपब्लिकन पक्षाचे सर्व गट, बौद्धांच्या सर्व सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, इतर राजकीय पक्षांमध्ये जसं आठवलेजींनी सांगितलं की मग राष्ट्रवादी काँग्रेस असेल, आमची शिवसेना असेल, उभाठा असेल, समाजवादी पक्ष असेल, ज्या राजकीय पक्षामध्ये बौद्ध नेते काम करतात त्या सर्वांची बैठक बोलवली आणि सर्वांच्या संमतीनं येत्या 14 ऑक्टोबरला मुंबईमध्ये एक विराट अशा प्रकारचा महाबोधी महाविहार मुक्ती मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. आम्ही सर्व त्या ठिकाणी आहोत आणि यामध्ये विदर्भातील जनता मोठ्या संख्येमध्ये उपस्थित राहणार आहे. असे आपल्याला माहीत असेल की महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये सुरू आहे. 14 ऑक्टोबर हा अत्यंत पवित्र दिवस आहे. या दिवशी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या दीक्षा घेऊन लक्षावधी लोकांना बुद्ध धर्माची दीक्षा दिली. जुन्या धर्मातून बाहेर काढून आम्हाला सन्मानानं स्वाभिमानानं ताठपाण्याने जगण्याचा अधिकार दिला. त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाची राज्यघटनाही दिलेली आहे. आणि त्या राज्यघटनेमध्ये आर्टिकल 15 जे आहे त्या आर्टिकल 15मध्ये एक तरतूद अशी आहे की 26 जानेवारी 1950ला संविधान लागू झालं. तर संविधानाशी विसंगत असलेले सर्व कायदे निरस्त व्हावेत अशा प्रकारची तरतूद त्यामध्ये आहे. पण हा 1949चा जो बीटी ॲक्ट आहे तो आता निरस्त झालेला नाही. आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की इतर धर्माच्या श्रद्धास्थानांमध्ये त्या धर्मियांच्या ताब्यामध्ये आहे. मग बौद्धांचं श्रद्धास्थान असलेलं, जगातील बौद्धांचं श्रद्धा असलेलं हे महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी सरकार तशा प्रकारची तरतूद का करत नाही, ही आता संपूर्ण महाराष्ट्रातील जनता लाखोच्या संख्येने 14 ऑक्टोबरच्या मोर्चावर आझाद मोर्चा निघणार आहे, त्यामध्ये सहभागी होणार आहे आणि सहभागी होणार आहेत. आणि त्यामध्ये हा काही राजकीय कार्यक्रम नाही आहे, हा आमचा धार्मिक कार्यक्रम आहे, सामाजिक कार्यक्रम आहे. आणि त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा किंतु परंतु मनामध्ये न ठेवता आमची सर्व मंडळी लाखोच्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी होईल असा विश्वास वाटतो. आपण देखील या दृष्टिकोनातून आता फक्त न्यायाचा आहे. ख्रिश्चनांचं चर्च ख्रिश्चनाच्या ताब्यामध्ये आहे, शिखांचे गुरुद्वारे त्यांच्या ताब्यामध्ये आहे, हिंदूंची मंदिरं त्यांच्या ताब्यामध्ये आहे, मुसलमानांच्या मशिदी त्यांच्या ताब्यामध्ये आहे. पण बौद्धांचा बौद्ध विहार आमच्या ताब्यात आहे, बौद्ध ताब्यात नाही. ही अत्यंत विधानक अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि सर्वात महत्त्वाचं असं आहे की सम्राट अशोकाने बांधलेलं हे महाबोधी महाविहार, जिथे सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्व प्राप्त झालं, त्याच्या स्मरणार्थ सम्राट अशोकाने त्या ठिकाणी महाविहार निर्माण केलं. त्या ठिकाणी अत्यंत त्या मंदिरामध्ये विकृत अशा प्रकारचे प्रकार चालतात. म्हणजे बौद्ध संस्कारानुसार तिथे काहीच चालत नाही. आणि त्याच्यामुळे आमची प्रखर अशा प्रकारची मागणी भारतीय बौद्धांची, जगातील बौद्धांची एकमात्र मागणी आहे की
बुद्धगयेचं महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात स्वामित्व मिळालं पाहिजे, नियंत्रण मिळालं पाहिजे, व्यवस्थापन मिळालं पाहिजे आणि बौद्ध परंपरेनुसार त्या ठिकाणी सर्व कार्यक्रम झाले पाहिजेत, ही आमची मागणी आहे. मला असा विश्वास वाटतो की देशाचे प्रधानमंत्री मोदीजी सबका साथ सबका विकास सबका विश्वास म्हणतात. मग बौद्धांचा विश्वास त्यांना नको आहे का, ही आमची मागणी आहे. मग बिहारचं सरकार असेल, बिहारच्या सरकारने देखील वारंवार आंदोलनं केले, मोर्चे काढले, निवेदनं दिले. केंद्र सरकारने यामध्ये लक्ष घालावं आणि बुद्धगयेचं महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यामध्ये मिळावं अशा प्रकारची मागणी. त्यासाठी लक्षावधी बौद्धांचा एक विराट अशा प्रकारचा मोर्चा मुंबईच्या आझाद मैदानावर निघणार आहे. 14 ऑक्टोबर एक धम्मक्रांतीचा दिवस आहे. या धम्मक्रांतीला अभिवादन करून 14 ऑक्टोबरला विराट अशा प्रकारचा मोर्चा महाबोधी महामुक्तीचा निघणार आहे. धन्यवाद. जय हिंद. बोला जास्त बोलणं विषय सांगणार नाही आणि इतिहासही सांगणार नाही. आदरणीय आठवले साहेबांनी या विषयासाठी हाक दिली आणि सर्वांनी त्यांना साथ दिली. मी त्याचं कौतुक करतो. आणि सगळ्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये उत्सवाचं वातावरण आहे. मोर्चा संबंधी परवा मी अमरावतीला सगळ्या गटांचा, सगळे भिक्षूंचा, सगळ्या रिपब्लिकन आंबेडकरी संघटनेची एक बैठक बोलावली. जवळजवळ 600 लोक तिथे आले. खासदार बळवंत वानखडे होते, आठवले साहेबांचे प्रकाश बनसोड हे होते, कवाडे साहेबांचे चरणदास इंगोले होते आणि सगळे होते. त्याच्यामुळे हा मोर्चा यशस्वी होणार आहे. विदर्भात, अमरावतीतून तर बरेच लोक येतील, विदर्भातून सुद्धा अनेक लोक येतील. आणि आजच आमच्या नॉर्थ इंडियाचे प्रोफेसर जैल साहेब आलेले आहेत. ते म्हणाले मी किमान 1000 लोक येणार. आता येत आहे, त्यांची इच्छा आहे, येऊ द्या. आता आले तर बरंच येऊ ना. 1 लाख आहे तर 1,00,000 होतील. प्रवर्तन दिनाच्या निमित्त माननीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवलेजी आणि सर जोगेंद्र कवाडे सरजी आणि या ठिकाणी राजेंद्र गवईजी आणि सुनील रामटेकेजी आणि समस्त रिक्रूट चळवळीतील काम करणारे लोकांनी ज्या आठवले साहेबांच्या निवेदनावरती आम्ही या ठिकाणी या प्रकाश गजबे या त्यांना जागा द्या. सर्व हेवेदावे बाजूला ठेवत रिक्रूट चळवळीतील सर्वच नेतेगण आणि बौद्ध अनुयायी हा जो आठवले साहेबांनी मागील 10 दिवसा अगोदर आमच्या रिक्रूट पक्ष खोरीपाचे नेते महाराष्ट्राचे भाऊ निर्मोन यांना बोलवलं आणि आपण या आंदोलनात सहभागी व्हावं. त्या अनुषंगाने रिक्रूट पक्ष खोरीपाच्या अनुषंगाने आम्ही या सर्व नेत्यांसोबत आमचं पाठबळ राहील. रिक्रूट पक्ष खोरीपाचा ही पाठबळ राहील आणि समस्त चंद्रपूर मध्ये पण नागपूरच्या नंतर धम्माची क्रांती चंद्रपूर या ठिकाणी बॅरिस्टर राजाभाऊ पवारांनी पण समोर नेली आणि त्या अनुषंगाने या विदर्भातून मुंबईपर्यंत एक जनसागर 14 ऑक्टोबरला येईल अशी अपेक्षा करतो. आणि हे आंदोलन रामदासजी आठवले आणि जोगेंद्र कवाडे साहेब, राजेंद्र गवईजी, सुनील रामटेकेजी आणि समस्त रिक्रूट चळवळीतील आणि बौद्ध अनुयायाच्या अनुषंगाने समस्त बाकी पण जे इतर पक्ष आहेत त्याला न्याय मिळणार आणि हे आंदोलन यशस्वीरित्या पार पडेल एवढंच या ठिकाणी बोलतो. जय भीम. प्रकाश तू बोल. खुर्ची घे. की नेते मला मिलिंद सुर्वे पण इथं आहे, आमचे मनोज संस्कारी त्यांच्या ग्रुपचे पण लोक इथं आहे आणि अगोदर कोणत्या ग्रुपचे लोक आहेत ती माहिती राजांनी आपल्याला दिलेलीच आहे. तर आता सगळ्यांनीच बोललं पाहिजे असं ना, आपल्याला परत जायचं आहे. त्यामुळं काही प्रश्न असतील तर विचारा. नाही आठवले साहेब, आपण केंद्रात मंत्री आहात, महत्वाची भूमिका आपली आहे तिथे. सत्ताधारी पक्षासोबत या संदर्भात त्यांच्या मोठ्या नेत्यांसोबत काही बोलणं झालं आहे का, काही संकेत आहेत का? नाही, आता मी सत्तेमध्ये आहेच आणि माझ्या वतीनं मी प्रयत्न ठेवलेला आहे. तर मी माननीय नरेंद्र मोदी साहेबांनाही भेटलेलं, त्यांच्याशी 10-15 मिनिटं माझी चर्चाही झालेली आहे आणि त्यांच्यासमोर आम्ही हा विषय ठेवलेला आहे.
एक तर मुंबईच्या मोर्चाचा उद्देश एवढाच आहे की एक भव्य मोर्चा व्हावा आणि हे बिहार सरकार आणि केंद्र सरकारच्या लक्षामध्ये यावं. या प्रश्न किती आतुर आहे आणि त्याच्यामध्ये एवढाच विषय आहे की महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि सर्वात जास्त बुद्धिस्ट सगळ्या देशामध्ये तर आहेतच आहेत, पण सर्वात जास्त बुद्धिस्ट बाबासाहेबांच्या धर्मांतरानंतर महाराष्ट्रात झालेले आहेत. त्यामुळं महाराष्ट्रातल्या बौद्धांचा विषय नाही, सगळ्या देशातल्या बौद्धांचा विषय आहे. पण देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा याच्यामध्ये लक्ष घालावं आणि सर्व बौद्ध भिक्खू आणि सर्व नेत्यांची एक बैठक जी आहे त्यासाठी मी प्रयत्न करेन. त्यांनी महाराष्ट्रातला विषय आहे म्हणून त्यांनी प्रधानमंत्र्यांच्या लक्षामध्ये त्यांनी आणून दिलं पाहिजे आणि मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. त्यामुळं त्या ठिकाणी एक भव्य आंदोलन व्हावं अशा उद्देशानेच आजचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तेव्हा मी सत्तेमध्ये जरी असलोही तरीसुद्धा शांततेच्या मार्गाने आणि मागणीसाठी आंदोलन करण्याचा आपल्याला पूर्णपणे अधिकार आहे आणि म्हणून 14चा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्यामध्ये सर्व बौद्ध नेत्यांना आपण एकत्र आणलेलं आहे. मला वाटतं की नाही, राजकीय पक्षांचा शिरकाव काय होणार नाही आहे, पण एक समाज म्हणून आता मी NDA-मध्ये आहे, काही लोक इंडिया आघाडीमध्ये आहे, काही पक्ष, त्यानंतर काही कुठल्याही याच्यामध्ये दोन्ही याच्यामध्ये नसणारे अनेक लोक आहेत. बौद्ध म्हणून आता प्रकाश गजबी हे शरद पवार साहेबांच्या सोबत आहे, पण आम्ही सर्वांना त्या ठिकाणी नितीन राऊत यांना निमंत्रण दिलेलं होतं म्हणजे या प्रेसला येण्याचं. सुलेखाताई कुंभार आहेत त्याच तिकडे ड्रॅगन पॅलेसला बिझी असल्यामुळे ते आल्या नाही, पण सर्व गटातटाने याला पाठिंबा दिलेला आहे. आणि आपण जे म्हणाला की इतर पक्षाचा काय त्यामध्ये शिरकाव होण्याचा प्रश्न अजिबात नाही आहे आणि आम्ही त्या पक्षाचा ठराव करा असं आम्ही सांगितलेलं नाही आहे. आम्ही हेच सांगितलेलं आहे की बौद्ध म्हणून आपण त्यामध्ये सामील व्हा आणि सर्वांनी त्याला समाज म्हणून मान्यता दिलेली आहे. मुंबईच्या बैठकीमध्ये वर्षाताई गायकवाड, चंद्रकांत नांदुरे आले होते, राम पंडागळे शिवसेनेचे ते आले होते आणि अनेक इतर नेते त्याला उपस्थित होते. त्यामुळं प्रकाश गजबी आज नागपूरच्या इथं आलेले आहेत. त्यामुळे सर्व बौद्ध खासदार, आमदार आणि सर्व पक्षातल्या नेत्यांनी या मोर्चाला यावं, सामील व्हावं अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. त्यासाठी सर्वांना आपण पत्र पाठवलेले आहेत, अजूनही पत्र पाठवतोय आणि सर्व बौद्ध समाजाची एक एकजूट जी आहे ती दिसावी अशा उद्देशानेच आमचा प्रयत्न आहे. यामध्ये पक्षाच्या शिरकावाचा विषय अजिबात येणार नाही. 12 तारखेला दिल्लीला पण विनाचार्यजींनी आंदोलनाचा घोषणा केलेली आहे, तर काय आपल्या या 14 तारखेच्या कार्यक्रमामध्ये लांबा विनाचार्य ती सुद्धा असणार आहेत? नाही, 12 फरवरी आहे. 12 फरवरीची घोषणा जी केली आहे त्याची सुद्धा संदर्भ दिलं करण्यात येणार आहे का? हे नाही 12 अभी तो काही नाही होत. 14 तारखेला जर आहे तर त्याचा सुद्धा त्याच्यामध्ये आढावा घेणार आहे का? नाही, 12 फेब्रुवारीला दिल्लीमध्ये आपल्या विनाचार्य भंतेजींची माझी चर्चा झाली आणि मध्यंतरी त्या बौद्ध गयाच्या आंदोलनामध्ये प्रमुख असणारे 2 नेते, एक नेता आकाश लामा आणि दुसरे नेते म्हणण्यापेक्षा ते उपोषणाला बसले होते, पण त्यांना जवळजवळ 2 महिने त्यांना जेलमध्ये राहावं लागलं. त्या आपल्या बौद्ध गयाच्या पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली, त्यांच्यावर 307 लावली आणि त्यामुळं विनाचार्य भंतेजी हे सगळ्या महाराष्ट्रामध्ये फिरले, देशामध्ये फिरले आणि बौद्ध जनतेने त्यांना प्रचंड प्रतिसाद दिला. दुसऱ्या बाजूने आकाश लामाही फिरत होते आणि त्यांना सुद्धा बौद्ध जनतेने पाठिंबा दिला. पण नंतर हे 2 ग्रुप दिसत आहेत असं लक्षात आल्यानंतर नागपूरमध्येच हा प्रयत्न झाला की आकाश लामा आणि विनाचार्य या दोघांनी सुद्धा वेगळी भूमिका तर एकच आहे, पण वेगळे ग्रुप न करता
एकत्रितपणे आंदोलन करावं. आणि त्याप्रमाणे आकाश लामा हे मुंबईच्या पहिल्या बैठकीला आले होते आणि विनाचार्य काही तेवढ्याला येऊ शकले नाही. त्यांचा कुठे यवतमाळला कुठे तरी महाराष्ट्रामध्ये होते. पण दोघांशी माझी चर्चा झालेली आहे. परवाच गेल्या आठवड्यामध्ये विनाचार्य दिल्लीमध्ये आले होते. त्यांच्यासोबत माझी एक अर्धा पाऊण तास चर्चा झालेली आहे. त्यानंतर आकाश लामा हे आपल्या संपर्कात आहे. त्यामुळे सर्वांनी बौद्ध भिक्खूंनी मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध जनतेने मोठ्या प्रमाणात सामील व्हावं असा जे प्रयत्न आहे ना, हा वाद जो दोघांमधला होता तो मिटलेला आहे. आणि जरी वेगळे फिरले तरी आता आम्ही RPIचे गट जरी आम्ही एकत्र आलो, म्हणजे अजून गट एकत्र आले नाही, पण समजा आम्ही एकत्र आलो तर आम्ही एका बाजूला फिरतो, कवाडे तर एका बाजूला फिरतात आणि एकत्र फिरून उपयोग करायचा. म्हणजे काय मेन कार्यक्रमाला एकत्रित आम्ही असतो तर ठीक आहे. तर म्हणून हा मोर्चा आहे, हा पॉलिटिकल त्याचा रंग अजिबात नाही. त्यामध्ये मला कवाडे सरांना किंवा कुणाला डॉक्टर राजेंद्र गवईंना पॉलिटिकल फायदा उठवण्याची भूमिका अजिबात नाही. त्यामुळे समाजाचा प्रश्न आहे आणि हा अनेक वर्षापासूनचा आहे. त्या ठिकाणी बिहारमध्ये काँग्रेसची सरकार अनेक वर्ष होती, लालू प्रसाद यादव यांचे सरकार अनेक वर्ष होती, त्या नितीश कुमार यांचं सरकार अनेक वर्ष होतं आहे. BJP सोबत त्यांचा अलायन्स झाला त्यावेळेला ते सरकार होतं, RJD सोबत अलायन्स झाला त्यावेळेला त्यांचं सरकार होतं. त्यामुळं अनेकांची ही आहेत. फक्त आजच्या सरकारवर म्हणजे आजचं सरकार जे आहे नितीश कुमार यांच्याशी माझी अर्धा तास चर्चा झाली आणि त्यामध्ये आम्ही एवढंच सांगितलं की हा कायदा 26 जानेवारी 50च्या अगोदरचा आहे, तो रद्द करावा हे कवाडे सरांनी सांगितलं होता आणि त्याच्यावर आम्ही विचार करतो असं त्याने आश्वासन दिलेलं आहे. पण आमची भूमिका अशी आहे, तर अशा पद्धतीनं मला वाटतं की हा प्रश्न थोडासा मार्गी लागावा आणि तो लागेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि नरेंद्र मोदी साहेबांनी यामध्ये लक्ष घातलं तर नक्की हा विषय सुटू शकेल. जसा अयोध्येमधला राम मंदिराचा प्रश्न सुटला, आता 30 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टामध्ये रीट पिटिशन जे टाकलेलं आहे त्याचं सुनावणीमध्ये त्याचं तारीख आहे. तर आम्हाला अपेक्षा आहे की सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीनं अयोध्यामध्ये बाबरी मस्जिद पडल्यानंतर त्या ठिकाणी जी केस चालू होती त्यावेळेला हिंदू पक्ष आणि मुस्लिम पक्ष या दोघांनी असं सांगितलं की कोर्ट जो निर्णय देईल आम्हाला मान्य राहील. आणि कोर्टाने सुरुवातीला इलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय असा होता की 75% डिस्प्युटेड लँड हिंदूंच्या ताब्यामध्ये आणि 25% डिस्प्युटेड लँड ही मुस्लिमांच्या ताब्यामध्ये. पण नंतर सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी एका मुस्लिम व्यक्तीनेच पुरातत्व विभागाच्या ही माहिती दिली की त्या ठिकाणी राम मंदिर होतं. म्हणजे पूर्वी बाबरी मस्जिदीच्या अगोदर तिथं राम मंदिर असल्याचे अवशेष तिथं मिळालेले आहे. पण अजून जर आपण खोलवर गेलो तर त्या ठिकाणी बुद्धाचे अवशेष सुद्धा, बुद्ध धर्माचे अवशेष सुद्धा पाहायला मिळतील आपल्याला. त्या ठिकाणी ओरिजिनल ते बुद्ध मंदिरच होतं. त्यावेळेला 2500 वर्षापूर्वी सारा देश बुद्धिस्ट होता. पण आम्ही काय त्या वादामध्ये पडत नाही. म्हणजे एका धर्माचं जे अनेक वर्षाचं ते आंदोलन होतं तर तिथं आता जसं अयोध्येमध्ये राम मंदिर उभं राहिलेलं आहे तसं मला वाटतं की हा विषय जो आहे तो मार्गी लागावा आणि सुप्रीम कोर्टाकडून आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. सुप्रीम कोर्टानेच हा सगळा अभ्यास करून मला असं वाटतं की जर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला तर हा निर्णय सर्वांना बंधनकारक राहील. त्यामुळं तो निर्णय आमच्या बाजूनं लागेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि त्यासाठी आमचे वकील जे आहेत ते सातत्यानं त्या ठिकाणी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि अजूनही आम्ही चांगले वकील त्या ठिकाणी देऊ आणि कोर्टाकडून आम्हाला न्याय मिळावा अशी आमची अपेक्षा आहे. तसा प्रयत्न आमचा सुरू आहे. प्रश्न आहे, आपण सर्व पक्षांना बोलवलेलं आहे, इन्व्हाइट केलं आंदोलनाकरता, परंतु BJP व BSPच्या नेत्यांना आवाहन केले नाही, असं का बरं? कुणाला? BJPच्या नाही, BJPच्या नेत्यांना केले ना. BJPच्या नेत्याला आता इथले नेत्यांना काय याला आपल्या मिलिंद मिलिंद माने आणि धम्मपाल मेश्रामला आपण सांगितलं होतं. आणि मुंबईमध्ये जे आपले गिरकर आहेत, आपले भाई गिरकर आहे ते त्या बैठकीला आले होते आणि त्यांनी सुद्धा त्याला पाठिंबा दिलेला आहे. आणि पूर्वी BSPचे नेते सुरेश माने होते
ते आमच्या बैठकीला उपस्थित होते. पण BSPचे मला वाटतं कुणी अजून आलेले नाही आहेत. त्यांना आमचं आव्हान आहे की त्यांनी या मोर्चामध्ये सामील व्हावं, पण ते मायावतीनं विचारल्याशिवाय ते सामील होणार नाही. त्यामुळे ठीक आहे, त्यांना